मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. ट्रेनमधून प्रवास करताना रोज दिसणाऱ्या दोन बहिणींमधील धाकटी बहीण अचानक दिसेनाशी होते आणि त्यांच्या शेजारी बसणाऱ्या काकूंना भीती वाटायला लागते. काय बरं झालं असेल या धाकट्या बहिणीला? कथा त्या दोघी. लेखिका उर्मिला प्रभुदेसाई. वाचन मुग्धा फाटक. तशी त्या दोघींची आणि माझी विशेष मैत्री होती अशातली गोष्ट नव्हे, पण त्या मला खूप परिचित असल्यासारख्या वाटायच्या. तसं पाहिलं तर सहवास केवढा, फार फार तर तासाभराचा, पण रोजचा 8:23च्या कसाराला मी डोंबिवलीला चढायची तेव्हा या दोघी फर्स्टच्या लेडीजला विंडो सीट आणि सेकंड सीटवर बसलेल्या असायच्या आणि ठरलेली अपोजिट साईडची पहिली सीट माझीच. दोघी बहिणीच. दोघीतली धाकटी कायम विंडोजवळ बसलेली असायची. बहुधा त्या कल्याणहून येत असाव्यात. धाकटी अगदी अल्लड, अनाग्रहात. तिच्या फिक्कट अबोली साडीत ती प्राजक्ताच्या फुलासारखी वाटायची मला. कुठलंसं सेंट वापरायची, इतका गोड मंद वास यायचा म्हणून सांगू. ती आधुनिक प्रसाधनं वापरायची, तरीही तिच्या अप्रतिम सौंदर्याची जाणीव व्हायचीच. तिचे डोळे काळे, छान लांबट होते, तरीही त्या मत्स्याकृतीचं शेपूट काळ्या पेन्सिलीने ती किंचित लांबवायची. ओठांवर लिपस्टिक असली तरी लालटपणापेक्षा तिच्या ओठांची मृदुताच जास्त लक्ष वेधून घ्यायची. बहुतेक साडीच अंगावर असायची तिच्या, पण तरीही तिच्यातलं बाल्य लपायचं नाही. क्वचित एखादी कादंबरी वाचताना खुसूखुसू हसत असायची. तेव्हा मला वाटायचं चिमुकली परी बालकवींच्या गवत फुलांशी खेळतानाच हसतीये. रंगीबेरंगी साड्यात लपेटलेली ती असं गोड मॅचिंग करायची की तिचे सुगंधी रंग रोज निरखताना नवे नवेच वाटायचे. तिची बहीण तशी 2-1 वर्षांनीच मोठी असेल, पण अंतर मात्र अगदी व्यवस्थित जाणवायचं. नेहमी हातात कसलीशी अभ्यासाची पुस्तकं, नाहीतर जाडजूड इंग्लिश कादंबऱ्या. फर्स्ट क्लासच्या एटिकेट्सनुसार दोघीही कधी एकमेकींशी फारशा बोलायच्या नाहीत, पण मोठीचा अबोल स्वभाव न बोलताही समजायचा. तसं पाहिलं तर सौंदर्यात ही सुद्धा कमी नव्हती. फारच आकर्षक वाटायची ती. तिच्या डोळ्यांच्या लांबट नाचऱ्या मासोळ्या नव्हत्या, पण विशाल टपोऱ्या डोळ्यातून बुद्धीचं तेज प्रकर्षाने जाणवायचं. अभ्यासातून येणारं तेज, आत्मविश्वास नेहमीच तिच्या मुखावर विलसायचा. ओठांच्या महिरपी सदाच घट्ट बंद असल्यामुळे तिच्या दातांच्या कुंदकळ्या क्वचितच दिसायच्या. पुस्तक वाचताना ती इतकी गुंगून जायची की तिच्या पापण्यांचे पदर डोंबिवलीला खाली झुकायचे ते विटीपर्यंत. विटी आलं की आपली गोरीपान लांब सडक बोट डोळ्यांवर फिरवत ती डोळे किंचित दाबत, तळहात उलटा करून 3 बोट ओठावर टेकवत दबकी जांभई द्यायची. तासाभराच्या वाचनाच्या क्लेशांमुळे तिचे डोळे किंचित लालट व्हायचे. अगदी व्यवस्थित असलेला पदर पुन्हा एकदा खांद्यावर व्यवस्थित टाचत ती खाली उतरायची. धाकटी चिमणी तर कधीच भुरकन दादरला उतरून गेलेली असायची. फर्स्ट क्लासच्या डब्यातलं वातावरण एकंदर अगदी इस्त्री केल्यासारखं. जो तो आपापल्या पॉश मॅनर्सना सांभाळत बसलेला. संपत्तीची सुखासीनता प्रत्येक सीटवर असायचीच. रोज गाडीला रोजचे मेंबर्स बहुतेक असायचेच. हाय हॅलोचे मोजके उद्गार. क्वचित एखादा ग्रुप हलके माफक, अगदी थोडेसेच हास्य विनोद करत जाणारा. कधी मधी धाकटी मोठीच्या कानाजवळ आपलं तोंड नेऊन काहीतरी हसत सांगायची. दोघींपुरतंच असायचं ते. मोठी वाचनात कितीही गडलेली असो, आवर्जून तिचं ऐकायची.
आणि क्वचित जरासं हसून तिच्या म्हणण्याला होकार द्यायची. मोठीचं अबोल हसणं तिच्या धाकटीवरच्या प्रेमाची पावती देऊन जायचं आणि तिच्या त्या हसण्याने धाकटीचं धाकटेपण अधिकच जाणवायचं. दोघींचं असं एकमेकीत बुडून राहणं मला बदामासारखं दिसायचं. मोठीचं मोठेपण, समंजसपण, विचारी वृत्ती म्हणजे धाकटीच्या गोड निष्पाप स्वभावावरचं संरक्षक कवच वाटायचं. त्या दिवशी ऑफिसला जाताना माझ्या मोठ्या मुलानं अमोलनं पहिल्या पगाराची म्हणून मला घेतलेली लाईट हळदी प्युअर सिल्क मी नेसले होते. निघता निघता समोरच्या बंगल्यातल्या सराफिणबाईंनी दिलेली 2 सोनचाफ्याची फुलंही मी माळली होती. लवकरच माझी मधली लेक बाळंतीण व्हायची होती म्हणून मी एक स्वेटर विणायला घेतला होता. गाडीत बसताच स्वेटरचे टाके घालायला मी सुरुवात केली. गाडी ठाण्याला थांबली तेव्हा गाडीच्या धक्क्याने माझ्या मांडीवरचा लोकरीचा गुंडा खाली पडला. धाकटी चटकन वाकली आणि तिने तो गुंडा माझ्या मांडीवर ठेवला. थँक्स असं काहीसं म्हणण्यासाठी मी तोंड उघडलं तोच ती हलकेच म्हणाली, अहो एक सांगू का, तुम्ही ना आज फारच छान दिसताय. किती गोड रंग आहे तुमच्या साडीचा आणि फुलंही किती मॅचिंग आहेत. मी तर मोहरूनच गेले, कारण तिच्या सौंदर्यालाही लाजवेल असा तिचा आवाज अगदी गोड होता. गार गंधित वाऱ्याची झुळूक कानाला स्पर्शून पुढे जावी तशी तिच्या आवाजाला एक प्रकारची लकेर होती. मी नुसतीच हसले. समोर पाहिलं तर मोठी आपले वाचनात गडलेले डोळे वर करून माझ्याकडेच पाहत होती. माझ्या चेहऱ्यावरचा कौतुक मिश्रित आनंद पाहून तिला समाधान वाटलं आणि आपले ओठ कळत न कळत असे तिने विलग केले. जणू तिला म्हणायचं होतं, अहो फारच मोकळी आहे ही स्वभावानं. आपल्यासारख्या मोठ्यांना असं म्हणायचं काही ना, आणि तशी आपली ओळखही. मीही हसले. जणू तिला सांगायचं होतं ते मला कळलं होतं, पण तिच्या धाकटीच्या या बोलण्याने आमची एकदम दाट मैत्री झाली. रोज मी सीटवर बसले की दोघींचे डोळे मला पोचपावती द्यायचे. मीही पाहिल्याबरोबर दोघींना नजरेनंच विचारायचे, हॅलो. माझ्या मुलीला मुलगी झाली म्हणून मी केशरी बर्फी करून ऑफिसमधल्या मैत्रिणींसाठी घेतली होती. गाडीत आली आणि काय वाटलं कुणास ठाऊक, मी डब्यातून 2 वड्या काढून धाकटीच्या हातावर ठेवल्या. मुलगी झाली आहे मुलीला. वडीचा तुकडा तोंडात टाकून धाकटी डोळे मोठे करत हसली. गोड असेल ना हो छोटी, तुमच्यासारखे घारे डोळे आहेत नातीचे की काळे? जावळ छान असेल नाही? कोणासारखी आहे हो? एकामागून एक किती प्रश्न विचारावेत तिने. मला हसूच आलं. कौतुकाने मी म्हटलं, ती झालीये मावशीसारखी. मावशीसारखी? धाकटीने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. अगं म्हणजे तुझ्यासारखीच गोड आहे हो, असं मी म्हणताच लाख लाख गुलाब फुलले धाकटीच्या गालावर. माझ्या नातीची चौकशी करायला या छोटीचं बालपण कुठे सरलं होतं. मोठीच्या हातावर वड्या ठेवताच तिने पर्समधून चकचकीत लंच बॉक्स काढला. त्यात वडा ठेवत म्हणाली, मी अधेमध्ये गाडीत असं खात नाही. मिडल रिसेसला आठवणीने खाईना. खरं म्हणजे बातमी वड्यांपेक्षाही गोड आहे हा. डिलिव्हरी नॉर्मल झाली ना? मोठीच्या विचारण्यातल्या आपुलकीने मीही अगदी मोहून गेले. खरंच विचारी मुलगी होती. नी मुलीची डिलिव्हरी म्हणजे आईच्या हृदयावर केवढं मोठं ओझं असतं हे तिने जाणलं होतं. सुलूची ही पहिलीच वेळ. प्रेग्नन्सीतही फार कॉम्प्लिकेशन्स झाली होती. माझ्या मनावरचं टेन्शन तिने जाणल्यामुळे मला फारच बरं वाटलं. हो, सगळं नॉर्मल झालं. तिच्या विचारी वागण्याचं मला एक वेगळंच आकर्षण होतं. एखादा लेख आपण पुन्हा पुन्हा वाचावा आणि मग त्यातल्या शब्दांची अर्थाची सखोलता आपल्याला अधिकाधिक जाणवावी, तसं माझं झालं होतं. 4च वाक्यांची देवाणघेवाण, पण जणू आपल्या जवळच्याच नात्यातल्या मुली, असा काहीतरी मला त्यांच्याबद्दल समज झाला होता. त्या दिवशी गेलाडमध्ये मी ह्यांच्याबरोबर बसले होते. बरोबर माझा एक पुतण्या होता. ह्यांचा व त्याचा बिझनेस एकच असल्यामुळे ते गप्पात अगदी रंगून गेले होते. मी मात्र कॉफी सिप करत चोरट्या नजरेने उगाचच इकडच्या तिकडच्या टेबलांचा अंदाज घेत होते. तोच मला कॉर्नरच्या टेबलावर ती दिसली, धाकटी. आपल्या गोऱ्या गोंडस हाताने आपला शोल्डर कट केलेला विपुल केसांचा बॉब सावरत समोरच्या कोणाशी तरी बोलत होती.
प्लेन ऑलिव्ह ग्रीन कलरची शिफॉन आणि त्यावर स्लीवलेस डिझाईनचा ब्लाऊज तिच्या गोऱ्या गुलाबी कायेला फारच उठावदार दिसत होता. अनामिकेत घातलेली हिरव्या खड्याची नाजूक अंगठी तिच्या केसांवरून फिरताच चमकत होती. मंद दिव्यांच्या माफक उजेडातही तिच्या चेहऱ्याची आउटलाईन फारच मोहक दिसत होती. तिच्याबरोबरचा तो तरुण, होय तरुणच होता तो. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याने संपूर्ण झाकल्यामुळे मला थोडाफारच दिसत होता. तरी सुद्धा तो वयाने लहान असावा. देहाने मात्र हिच्यापेक्षा उंच आणि सुदृढ असावासा वाटत होता. चेहऱ्यावरचा कोणताच तपशील मला निरखता येत नव्हता, पण त्याचे सेट केलेले काळेभोर केस दुरूनही जाणवत होते. कानापासले कल्ले त्याच्या केसांच्या विपुलतेची जाणीव करून देत होते. ती त्याला हलकेच काहीतरी सांगत होती आणि त्या अवखळ मासोळीला नजरबंद करण्याच्या प्रयत्नात तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तिचा डावा हात त्याने नक्कीच आपल्या हातात धरलेला असावा. एकमेकात पार बुडून गेली होती दोघं. आणि मला मात्र खुर्चीवर स्वस्थ बसवेना. कॉफीचा कप मी अर्धाच खाली ठेवला आणि पुढं झुकून त्याला जास्तीत जास्त निरखण्याचा प्रयत्न करू लागले. खरंच कसा असेल तो? हँडसम, रुबाबदार तर असणारच, पण माझ्या या परीला बांधून घालणारा मुलगा कसा असेल? हिच्यातल्या निष्पापपणाने त्याला मोह घातला असेल की हिच्यातल्या सौंदर्याने? हे अनाघरात फुलं असंच राहायला हवं. व्यवहारातली कसलीही झळ हिला लागता कामा नये. या फुलाचं फूल पण टिकवून तिला फुलवणारा साथीदारच हवा. कसा असेल बरं हा? मला काही चैन पडेना. तेवढ्यात ती दोघं उठली. पाण्यावरच्या मंद लाटेसारखी ती दरवाजाजवळ पोचली. मधल्या गँगवेमधून जाताना तिने मला स्माईल दिलंसं वाटलं, पण अगदीच कळत न कळत. तिच्या किंचित मागे होता तो. चालताना तिच्या नाजूक कमरेच्या कर्ववर त्याने आपला डावा हात टेकला होता. उजव्या हाताच्या बोटात स्टेट एक्सप्रेसची लांबुळकी कांडी आणि उरलेल्या बोटात धरलेलं पाकिट आणि चकचकीत लायटर. जोडी कॉर्नरला वळली आणि सगळे एटिकेट्स बाजूला सारून माझी मान 180 अंशात वळवून मी त्याच्याकडे पाहिलं. वाव, रिअली चार्मिंग. उंचापुरा, पण तितकाच जरासाही स्थूलता न जाणवणारा सडसडीत देह. गोरा रंग पुरुषांना अशोभित असा नाजूकपणा दाखवतो, पण ह्याचा गोरा आरसपानी वर्ण वेगळाच होता. किंचित जाडसर काळ्याभोर भुवया, दळदार, किंचित चॉकलेटी ओठ, चालण्यातला एक वेगळाच डौल. आत्मविश्वास, मध्येच मानेला एक झटका देण्याची त्याची लकब मला तो एक बिझनेसच्या फील्डमधला माणूस असल्याचं सांगून गेली. अनुभवाने माणूस जास्त कळतो म्हणतात. मी तर पहिल्या नजरेतच त्याला तिचा म्हणून 100% पास केला, पण त्याचा परिचय असा काहीच झाला नव्हता. एक वेगळीच हुरहुर मला व्यापून राहिली. तिने आपल्या बहिणीला दाखवलं असेल का ह्याला? कदाचित चांगलाच परिचय असेल, कारण दोघीत वेगळं असं काहीच नाही. मनाच्या गोड हुरहुरीतच शनिवार रविवार गेला. सोमवारी उगीच चपळाईने मी अपोजिट सीट पकडली, पण दुसरंच कोणीतरी त्या सीटवर बसणार होतं. समोर पाहिलं तर तीही होती आणि तीही. क्षण दोन क्षण असेच गेले आणि तिसऱ्याच क्षणी धाकटीने माझ्याकडे पाहिलं. थबकलेलं हुरहुरतं प्रश्नार्थक पाहणं असं होतं ते. त्या नजरेतला प्रश्न मला कळला. गेलार्डमध्ये हिनंही मला पाहिलं होतं, म्हणजे ते नकळत दिलेलं स्माईल खरंच होतं म्हणायचं. तिच्या नजरेतला प्रश्न मला कळला. मी नुसतीच हसले, पण त्या हसण्यात सर्व उत्तर देऊन बसले. होय ग राणी, मी पाहिलं तुला, आणि त्यालाही. छान आहे ग तो, खरंच शोभताय दोघं. तेवढ्यात मोठीनं माझ्याकडे पाहिलं. स्थिर, आरपार. एकदाच जणू ती म्हणत होती, अहो प्रेमात पडलीये ही माझी छोटी. वेडी आहे, पण मी आहे ना हिच्या पाठीशी. माझी हुरहुर कुठेतरी थांबली. जणू काय मनावरचं ओझं उतरलं. त्यानंतर मात्र धाकटीचा अनियमितपणा वाढला. आठवड्यातून 1-2 दिवसच गाडीला असायची ती, पण असायची त्या दिवशी तिला खेळती हसती पाहून मला बरं वाटायचं. मोठी एकटी असली की ओझरती पाहायची मला. अहो हल्ली हिचं कशातच लक्ष नाही. प्रेम करतीये ना,
इथे माझं हे कोर्सचं शेवटचं वर्ष. क्लास कसा मिळेल ही एकच काळजी आहे मला. हिला तर प्रेमाशिवाय काहीच दिसत नाहीये. मोठीच्या किंचित फुललेल्या नाकपुड्या मला सांगायच्या, पण धाकटीवरती रागवायची नाही. उलट तिच्या कुरकुरीत सुद्धा प्रेमच जाणवायचं मला. असू दे ग, करू दे प्रेम. तुला तुझा राजा मिळेल ना, तेव्हा तूही काकणभर जास्तच प्रेम करशील त्याच्यावर. सुलूच्या छोटीला सिव्हिअर डायरिया झाल्याची तार आली आणि मी अचानकच दिल्लीला गेले. महिना दीड महिना तिकडेच होते. परत रोजच्या गाडीवर येऊ लागले तो विंडो सीटवर बसलेली फक्त मोठीच दिसायची. सतत 8-10 दिवस पाहत होते, धाकटी येतच नव्हती. लग्न बिग्न झालं की काय असंच वाटलं क्षणभर मला. पण अंतर्मनात कुठेतरी वेगळीच हुरहुर दाटली. त्या हुरहुरीनेच मी मनोमन घाबरले. कारण धाकटी भेटत नव्हती आणि मोठी स्वतःतच हरवल्यासारखी दिसायची. वाचता वाचता तिची नजर दूर शून्यात लागलेली असायची. तिच्या मनात काहीतरी विचारांची उलथापालथ होतीये हे मला जाणवायचं, पण त्या विचारांची दिशा मला कळायची नाही. कधी कधी तिच्या डोळ्यात मनातला निग्रह दिसायचा. तिच्या ओठांच्या महिरपी आणखीनच आवळल्या जायच्या. त्यामागची रागाची धग मला जाणवायची, पण रागाचं कारण कळायचं नाही. का? कशासाठी? त्या रागाच्याही मागे कसली तरी वेदना सलते आहे की काय असंही वाटायचं. पण आपणहून काय आणि कसं विचारणार मी? असं काही विचारण्या इतकं बोललो होतं का आम्ही? धाकटी तरी हसऱ्या बोलक्या डोळ्यांनी बोलायची, पण हिची आधीचीच अबोल नजर आता वेगळ्याच भावनेत दाटलेली अधिकच अनोळखी वाटायची. असेच दिवस जात होते. धाकटी गाडीला येतच नव्हती आणि ही तर माणसात नसायचीच. माझ्या मनाची तगमग मात्र वाढत होती. मन उगाचच आतल्या आत रडत होतं. का? कशासाठी? शेवटी ही विचित्र हुरहुर तगमग मला सहन होईना. मी कोणीच नव्हते का त्यांची? कशी आहे? कुठे आहे ती? काय झालं ग? गाडीला का नसतेस? एकदा ये पाहू. डोळ्याने तुला एकदा नुसतं पाहू दे. कसा तळमळतोय जीव माझा. शेवटी विटीला उतरताना मला राहावलं नाही आणि मनाची उलघाल माझ्या डोळ्यातून बाहेर पडली. आपली धाकटी बहीण. माझ्याकडे एकदाच तिने स्थिर नजरेने पाहिलं. आर पार. एकदम तिचा चेहरा झाकळून गेला. तिने मला खूण केली. मी तिच्या मागोमाग गेले. टॅक्सीचं दार उघडून आत बसले. टॅक्सी शामियानापाशी थांबली तोवर ती काहीच बोलली नाही. सर्व टेबलांपेक्षा जरा अंतरावर एका बाजूला असलेल्या टेबलावर आम्ही बसलो. भिंतीवरच्या नाजूक दिव्यावर सोडलेल्या झिरमिळ्यांकडे पाहत कादंबरीचं पान मध्येच उलटून वाचावं तशी ती बोलू लागली. त्याच्यावर खूप प्रेम केलं तिने. तुम्ही जाणताच, खूप प्रेम होतं तिचं, अगदी खूप. आपल्या सर्वस्वाचं दान देतानाही कसलाही विचार केला नाही तिने. मी त्याला पाहिला आणि तेव्हाच जरा शंका आली मला. पण अजून सेटल व्हायचंय म्हणून लग्न आत्ताच नको असं तो म्हणतोय असं सांगायची ती. पण शेवटी कमनशिबीच ठरली ती. फार फार धक्का घेतला हो तिने. इतका की मनावर डोक्यावर फार परिणाम झाला तिच्या. फार भाववेडी होती हो माझी बहीण. गेला महिनाभर फार काळजीत होते मी. किती उपाय केले, किती डॉक्टर्स झाले, पण तिच्या मनाचा केंद्रबिंदू कोणीच कंट्रोल करू शकलं नाही. शेवटी तिला एका सायकियाट्रिस्टच्या ट्रीटमेंट खाली ठेवलंय. हॉस्पिटलमध्येच असते ती. पण होप्स फारच थोड्या आहेत हो. क्षणभर तिने आपलं कपाळ 2 बोटांनी दाबून धरलं. आज कित्येक महिन्यांनी मन मोकळं करत होती ती. ती पुन्हा बोलू लागली. तशातच माझी बिझनेस मॅनेजमेंटची परीक्षा दिली मी. यशाची खात्री होती मला, पण या दुःखाने पिचले होते मी. परीक्षेत पहिली आले मी. याचा आनंद काय आणि कसा करणार मी? पण असं असामान्य प्रावीण्य मिळाल्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांकडून कॉल झाले मला आणि पुढे येऊ पाहणाऱ्या अनेक लहान कारखानदारांनीही ऑफर्स दिल्या मला. त्यात त्याच्याही कंपनीकडून ऑफर होती. MBAची परीक्षा डिस्टिंक्शनने पास होणाऱ्या माझ्यासारख्या मुलीचा कुठल्याही कंपनीला खूपसा फायदा होण्यासारखाच होता.
आणि सर्वांच्या ऑफर्स मागे सारून मी त्याच्या कंपनीला रिप्लाय दिला, मुद्दाम माझ्या बहिणीसाठी, तिला त्यात दिलेल्या दुःखासाठी. माझ्या बहिणीचं सर्व जीवन भुईसपाट करून तो चालता झाला होता आणि आता कर्तृत्वाच्या क्षेत्रात त्याला भुईसपाट करायचं मी ठरवलंय. माझ्या पाखराचे पंख कापून त्याला मातीत लोळायला लावून निघून जाणाऱ्या शिकाराला आता कुठलाच घास मी सुखाने पचू देणार नाही. सध्या बिझनेसमध्ये माझी खूपच मदत आहे त्याला. खोऱ्याने पैसा ओढतोय तो माझ्या सहाय्याने. हायली क्वालिफाईड आणि एक स्त्री, त्यामुळे एक वेगळंच ग्लॅमर आहे माझ्या भोवती, आमच्या वर्तुळात. आपल्या यशाचा कळस त्याला आता स्पष्ट दिसू लागलाय. माझ्या हुशारीने, कर्तृत्वाने तो दिपलाय. माझी गरज त्याने पूर्ण ओळखली. माझं स्त्रीत्वही मोह घालतंय त्याला. पक्का बिझनेस माइंडेड येतो. राजन जेठी त्याचं नाव. गेल्याच आठवड्यात मागणी घातलीये त्याने मला. तिची मी मोठी बहीण आहे हे माहीत नाहीये त्याला. मी होकार देणार आहे त्याला. आता पुढच्याच आठवड्यात एंगेजमेंट होईल आमची. पण नुसतीच एंगेजमेंट, नंतर लग्न नाही. स्वतः कुठेही न अडकता काय काय करायचं याचा पूर्ण प्लॅन आखलाय मी. त्याच्याच हाताने त्याची कबर बांधणार आहे मी. बिझनेसच्या सगळ्या टॅक्टिक्स मला माहिती आहेत. माझ्या बहिणीसाठी माझं ज्ञान पूर्ण पणाला लावीन मी. पण सुंदर शरीराच्या या मतलबी माणसाला माझ्या बहिणीच्या आयुष्याची किंमत पुरी मोजावी लागेल. ह्याला संपलेला पाहीन तेव्हाच राहीन मी. त्याच्या मागणीला होकार दिल्यामुळे पूर्ण विश्वासलाय तो माझ्यावर. तिच्या हातातला माझा हात पूर्ण घामेजला होता. बहिणीवरच्या असीम प्रेमामुळे चक्रव्यूहात आपण होऊन शिरणाऱ्या तिचा तेजाळलेला चेहरा मी पाहतच राहिले. आत्ताच आपण ऐकली उर्मिला प्रभुदेसाई लिखित मुग्धा फाटक यांच्या आवाजात कथा त्या दोघी. ही कथा मार्च 1980च्या मेनका मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. ही मेनका प्रकाशनची 2023ची प्रस्तुती आहे.